कानेटकरांनी लिहिलेल्या मत्स्यगंधा नाटकातूनही मला काढून टाकण्यात आलं आणि मी अचानक शून्यावर आलो. आणि त्याचबरोबर माझ्या वैऱ्यांच्या यादीमध्ये अजून एका वैऱ्याची नोंद झाली. 24 तास माझ्याबरोबर असणारा, कधीही न संपणारा दिवस. कुठलाच निर्माता यांना नाटकात घ्यायला तयार नाहीये. हल्ली खूप अस्वस्थ असतात. सतत एकटक एका ठिकाणी बघत बसतात. एक सांगू का इरावतीबाई, नट होण्याकरता जे कसं बांगी असावं लागतं त्यापेक्षा जास्त त्या नटाला सांभाळून घेण्याकरता लागतं. म्हणूनच काळजीपोटी वाटतं की त्यांनी आपली प्रॅक्टिस अगदीच सोडू नये. जरा सुचवाल का तुम्ही? सुलोचना, बघते आई. कांचन, उघडते ती. आइए. कोण आहे कांचन? काशीनाथ काका आलेत म्हणून सांग. काका? ते आले. कोण ते? डॉक्टर काशीनाथ घाणेकर. अगं बाई काशीनाथ, या या. नमस्कार दीदी. नमस्कार. घराच्या चाव्या तुझ्याकडे आहेत? हो, माझ्याकडे राहिल्या म्हणून मी फोन केला होता. मग आधी चला निघूया. अहो तुम्ही पहिल्यांदाच घरी आलात. बसा बसा. हो अहो कसं आहे काशीनाथ, शेवटी आपण कलावंत मंडळी. उगाच खाजगी का जाहीर या वादात कशाला पडायचं? नाटकच करायचंय ना, मग त्यात वावगं काय आहे? अगं ते ज्यांनी हजार प्रेक्षकांसमोर संभाजी केलाय त्यांना 10-12 माणसांपुढे प्रयोग करण्यात कशी काय मजा येईल? तुला विचारलं होतं कुणी? आत जा. पण आत्ते आत. डॉक्टर, या घरात सिगरेट आणि दारू वर्ज्य आहे. आत ठेवा ती. आणि कसं आहे, आता या सक्तीच्या विश्रांतीला जरा संधी म्हणून बघा. एक वेगळं विश्व तुमची वाट बघतंय. 350 वर्षांपूर्वी देवगिरीचं साम्राज्य बुडालं तेव्हापासून हा बंदी तडफडतोय. सह्याद्रीवर डोकं आपटत. त्याचं नाव आहे महाराष्ट्र. कट कट कट. ते होते निर्माता, दिग्दर्शक, जयप्रभा स्टुडिओजचे सर्वेसर्वा आणि सुलोचना दिदींचे गुरु भालजी पेंढारकर. खूप दिवसांचे उपाशी जसे अन्नावर तुटून पडतात ना, तसे वखवकलेले नट अक्षरशः भूमिकेचे लचके तोडतात. असले काय निबंधाची काय भानगड आहे? काय झालं काय कांचनच्या शाळेत? जायचा फोन आला होता आता. बाबा आपण बोलू त्याबद्दल नंतर. सुलोचना, कांचन ही माझी जबाबदारी आहे. तुझ्या नवऱ्याला तसं वचन दिलं होतं मी. कळलं? मला प्रत्येक गोष्ट कळली पाहिजे. सांगते बाबा. हे काशीनाथ घाणेकर, रायगडाला जेव्हा जाग येते मधले शंभूराजे. मी यांच्याबद्दलच बोलले होते तुम्हाला. हे आपल्या मराठा तेतुका मेळाव्यामध्ये शिवाजी म्हणून कसे वाटतील? कसं असतं, नाटकात काही गोष्टी लपून जातात, पण कॅमेरासमोर प्रत्येक गोष्ट लपून जाते अशातला भाग नाही. म्हणजे या अशा डोळ्यांचं शिवाजी? लोकांनी माझा स्टुडिओ पुन्हा पेटून द्यावा असं वाटतं काय तुला? राजा. हा आलो. हे काशीनाथ घाणेकर आपल्या चित्रपटामध्ये भावेची भूमिका करणार. भाव्या कोण? नवीन पात्र आहे. कधी लिहिलं? आत्ताच. पाठक हिंदीमध्ये बनवायचं म्हणताय. बरं, धन्यवाद. दीदी, माझं काम कसं वाटलं? चांगलंय. नमस्कार. कसं वाटलं?
सिनेमाचं तंत्र चांगलं शिकताय. असंच जोमानं काम करा, तुम्ही सिनेमात नाव काढणार. येते. चल कांचन. ऐकू, कसं वाटलं? गाणी छान आहे. माझं काम कसं वाटलं? फारच छान, अगदी जसं लेखकाने लिहिलंय तसं. कांचन फोन बघ, येते मी. घे ना ती. नमस्कार. अगं बाई, बोला बोला. किती दिवसात घरी आला नाही, एकदा बोला की. हां, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, मी सुलोचना बोलते. तुमच्या अंगात जरा जरी लाज उरली असेल तर परत माझ्या घरात पाऊल टाकायचा धाडस करू नका. आत्ती, आम्ही तुला सांगणारच होतो. त्यांना माझ्याशी लग्न करायचं. हा नालायक माणूस लग्न करणार आहे तुझ्याशी? तुमचं ते भेटणं, काका काका म्हणून गळ्यात पडणं, मला वाटलं मूल नाही म्हणून पोरीचा लळा लागला असेल याला. तर तो तुझ्यात बाई शोधत होता. आठवून सुद्धा किळस येते मला. शिव शिव शिव. आत्ती, ते तसे नाही आहेत ग. त्यांचा खूप जीव आहे माझ्यावर. अगं अगदी मोहाच्या क्षणी सुद्धा कधी. गप्प बैस. सगळी अब्रू धुळीला मिळवलीस. लोक शेड घालायला लागले तोंडात. आत्ती, तुला लोकांची काळजी आहे, माझी नाही. लोक काय ग बोलतातच, ते तर तुझ्याविषयी बोलतात. आता तू माझ्या चारित्र्यावर बोलायला लागलीस. कुणाची हिंमत नाही माझ्याबद्दल वेडवाकडं बोलायची. उभ्या जगाला माहित आहे, आदर्श पत्नी, सून, बहीण, आई म्हणून लोक आदरानं बघतात माझ्याकडं. आणि तो आदर मी माझ्या कामानं मिळवलाय. तू काय मिळवलंस ग? काय मिळवलंस तू? तुझी ओळख तरी काय? एका अभिनेत्रीची मुलगी का एका नटाची रखेल? बघतेच की नट म्हणून तरी किती शिल्लक राहतोय तो. अंबाबाईची शपथ, मी संपवीन त्याला. ती त्यांच्याबरोबर कधीच सुखी होऊ शकणार नाही बाबा. बाबा, आत्ता तरी कुठल्या सुखात येते बघ तिच्याकडे. अख्खं तारुण्य वाट बघण्यात घालवलंय तिने, केवळ आपला शब्द पाळण्यासाठी. माफ कर मुली मला. मी 10 वर्षापूर्वीच यायला पाहिजे होतं.